आरोग्य जागृती। या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय प्रदीप जयस्वाल साहेब जे आमच्या घाटी रुग्णालयाचे आणि महाविद्यालयाची जी बोर्ड ऑफ व्हिजिटरची जी बॉडी आहे त्याचे आदरणीय चेअरमन साहेब सुद्धा आहेत। तर त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण हा एक महत्त्वपूर्ण प्रकल्प ज्याला म्हणता येईल तो आपण भूमिपूजनचा घेत आहोत। त्या प्रसंगी उपस्थित असलेले जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी आदरणीय दानवेकर साहेब, आमचे डेप्युटी डॉक्टर प्रभा खैरे मॅडम, आमचे दुसरे डेप्युटी यूजीचे डॉक्टर विनोद मंगळा सर, बिराळे साहेब, साहेबांच्यासोबत आलेले आमचे सन्माननीय पाहुणे, सर्व विभाग प्रमुख आणि त्याचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर चव्हाण साहेब आणि सर्व कंत्राटदार आणि त्यांचे सर्व टीम। आपल्याला माहीत आहे की मागील काही दिवसामध्ये घाटी रुग्णालयामध्ये सर आपण आपल्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासनाकडून मिळालेला निधी असेल, आपण DPDCमधून वारंवार जो आम्हाला निधी देता आणि सर्वांनी कॅन्सरच्या पेशंटसाठी पेट स्कॅनसाठी सुद्धा निधी मंजूर केलेला आहे। आणि आपण साहेबांना नेहमी ओळखतो की एक आरोग्य दूत म्हणून आपल्या या नुसतं मतदारसंघाचंच नाही तर पूर्ण जिल्हा असो, मराठवाडा असो, कुठलाही पेशंट जर आला तर साहेबांचे सारखे आम्हाला फोन असतात, स्वतः साहेब बोलतात। आणि या संपूर्ण घाटीमध्ये बऱ्याच वेळेस कधी आपल्याला माहीत आहे की या ठिकाणी येणारे रुग्ण अत्यंत गरीब असतात, ज्याच्याकडे रजिस्ट्रेशनचे पैसेसुद्धा भरायला हे नसतात, त्याची ऐपत नसते। तर अशा रुग्णांसाठी नेहमी आरोग्य दूत म्हणून बोलवा एक चांगल्या भावनेतून साहेब आम्हाला नेहमी फोन करतात। आणि बऱ्याच वेळेस लोकांचे पैसे संपले की लोक मग घाटीमध्ये घेऊन जा, व्हेंटिलेटरसाठी आपल्याला खूप गरज लागते सर। आणि हे जे 50 बेड आहेत हे सगळे व्हेंटिलेटरच्या याच्याशी कनेक्टेड असतील, त्याच्यामुळं आता आपल्याकडे सुपर स्पेशालिटी सुरू केलं आहे सर। आपण त्याचं उद्घाटन आपल्याला केंद्राचा 150 कोटीचा फंड आहे सर, तर आपण ते मागे मुख्यमंत्री साहेब आणि त्यांच्या हाताने करायचा आपण खूप प्रयत्न केला, पण आचारसंहिता सगळ्या गोष्टी आल्या। आता आपण परत केंद्रामधून केंद्राचा निधी आहे 70%, त्यामुळे केंद्राचे आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील साहेब जे ठरवतील ते आपण सगळ्यांना बोलू। आणि त्या ठिकाणी 50 व्हेंटिलेटरचे बेड आहेत, हे 50, 100 आणि आत्ताचे सध्या आपले 30 ते 32 आहेत। अशी इतक्या मोठ्या बेड आपल्याला व्हेंटिलेटरचे राहणार आहेत। आपल्याला माहीत आहे गरीब माणसाकडं पैसा नसल्यावर ते घाटीकडे आशेनं बघतात, तर आपल्याला ह्या 130 ते 150पर्यंत बेड आपण तयार करू। काही वार्डमध्ये सुद्धा व्हेंटिलेटर आपण ठेवलेले आहे, तर त्यासाठी लागणारं मनुष्यबळ फक्त आपल्याला काही काळामध्ये मंजूर करून घ्यावं लागेल। डॉक्टर्स आपल्याकडे सध्या भरपूर आहेत। आता यावर्षी आपण नुसतं साधं घाटी हॉस्पिटल नाही तर सुपर स्पेशालिटी आपल्याकडे 4 विषयात सुरू झालेलं आहे। कॅन्सरला अजून 2 विषयात आधी सुरू होतं आणि आता परत पुढच्या वर्षी 5 विषयामध्ये, म्हणजे आपण जवळपास 11 ते 12 विषयामध्ये सुपर स्पेशालिटीचे कोर्सेस, ज्याच्यामध्ये अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, प्लास्टिक सर्जरी, मेंदूचे सर्जरी ज्या आहेत त्या सगळ्या होतील। यापूर्वीच सरांनी केलेल्या सहकार्यामुळं, DPDCतून मिळालेल्या निधीमुळं, शासनाकडून मिळालेला निधी, MJPYचा पैसा, PLAचा पैसा, याच्यामधून आपण सर चिठ्ठीमुक्त घाटीचे आपण पेपरलाही वाचता सर। आपल्याकडे आता कोणी, मला नाही वाटत की कोणी औषधी मिळत नाही म्हणून कोणी येत असेल असं मला वाटत नाही, तरी कधी आलं चुकून एखादं तर आपण आम्हाला हक्कानं सांगा, कारण याच्यामध्ये भरपूर निधी आपल्याकडं आहे। तर आपण चिठ्ठीमुक्त घाटी म्हणा, परिसर स्वच्छता असेल, कारण हे मेडिकल कॉलेज आहे बेसिकली, तिथं डॉक्टर घडवण्याचं काम पहिलं होतं। जसं बाकीच्या ठिकाणी MBBSचे मुलं असतात, आपल्याकडे MBBSचे आहे, MD-MS आहे, आता DM आणि MCHचे बी सुरू झालेत। तर एक चांगली दर्जेदार रुग्णसेवा, प्रत्येक माणसाला आलेला माणूस गरीब असो श्रीमंत असो, तो कुठलाही 5 पैसे न खर्च करता तो परत गेला पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून आजच्या शासकीय विद्यालय महाविद्यालय येथील पंतप्रधान आयुष्यमान भारत मशीन अंतर्गत 50 बेडच्या याचा भूमिपूजन झालं असं प्रथम या ठिकाणी मी जाहीर करतो। त्या कार्यक्रमाला उपस्थित आमचे मित्र आणि या घाटीचे डीन
श्री सुर्वे साहेब, भंडारी साहेब, त्याचबरोबर DHO बनवरकर साहेब, त्याचबरोबर खैरेताई आणि या ठिकाणी सर्व नमुने आपल्या मेडिकलचे सर्व डॉक्टर्स बंधू आणि भगिनी. आज खरं पाहिलं तर जेवढं डीन साहेबांनी सांगितलं त्यापेक्षा आम्हालाही त्यामध्ये जास्त इंटरेस्ट असल्यामुळं, कारण शेवटी मराठवाड्याचे पेशंट आपल्याकडे येतातच, पण नगर, जळगाव, चाळीसगाव, धुळे अशा 5 जिल्हे आपल्याला अजून जॉईन आहे. त्याच्या माध्यमातून खरं पाहिलं तर आज इतकं चांगलं घाटीच्या माध्यमातून सर्व आपल्या डीनपासून सर्व आमच्या डॉक्टर बहिणीपासून तर या ठिकाणी डॉक्टरपासून चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी होतं. आणि त्यासाठी खरं पाहिलं तर मेडिकल कॉलेजमध्ये सर्वात जास्त लोक ते या ठिकाणी येतात. त्याच्या पाठीमागचा उद्देश एकच आहे की कारण की शेवटी गरीब माणूस जायचं कुठं, त्याला जाण्यासाठी कुठल्या याच्यात गेलं असलं तरी त्याच्याकडे एवढे पैसे नसतात. म्हणून माझी विनंती, आपण सांगा डीनसाहेब आपल्याला जेवढा पैसा लागेल ते पैसा 100% तुम्हाला महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी मिळवून देईल. कळत नाही, पण काय घाटी भरल्यानंतर घाटीत काय होणार आपलं असं प्रॅक्टिकल सांगतो मी. माझ्या चाल्याचा ऑपरेशन सुद्धा इथं केलं. त्याने शेवटी आपण लोकांना असं वाटतं इथं जेवढं तुमचं चेकअप होतं त्या पद्धतीने त्या ठिकाणी चेकअप होत नाही. कारण तिथं गेलं काय 10 पेशंट आले त्या पद्धतीने होतो. आपण रोज काही केलं तर माझ्या 1800 रोजचे आपले पेशंट आहे, कुठलेही याचे असतील ते चेक करायला येतात. त्याच्या माध्यमातून ते लोक या ठिकाणी घाटीला येतात आणि त्या घाटीच्या माध्यमातून चांगलं काम या ठिकाणी होतं. म्हणून मी डीन साहेबाबरोबर त्यांच्या सर्व डॉक्टरांचा, डॉक्टर बहिणींना सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. एक चांगलं काम आपण या ठिकाणी करतात, आपल्याला मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. विषय राहिला आपला कॅन्सरचं हॉस्पिटल. आज कॅन्सरचं हॉस्पिटल मला माहिती आहे की कॅन्सरचं हॉस्पिटल मला वाटतं टाटानंतर आता दुसऱ्या नंबरवर आपल्याला लागायला लागला. कारण की शेवटी सर्वसामान्य माणूस इथं काम करू शकत नाही, म्हणजे जाऊ शकत नाही मुंबईला. अशा ठिकाणी आपलं चांगलं काम होतं. तर माझी विनंती, मला माहिती आहे अनेक लोकांची अडचण आहे. आमच्या 70 भाईंनीसुद्धा सांगितलं की आपल्या अमकाच मैदानावर आपण त्या ठिकाणी ग्राउंड तयार करावं. पण अशी परिस्थिती असेल की ज्या ठिकाणी पेशंटला राहायला जागा नसेल, त्या ठिकाणी आपल्या मेडिकलच्या लोकांना काम करता येत नसेल, तर माझं असं मत आहे की आपण त्या ठिकाणी आपल्या हॉस्पिटलच्या जागा फार मोठी आहे. तिथं आपण पाहिलं नसेल तर मला विचारा, दोन्ही वर पण आहे खाली पण आहे. तिथं आपल्या तिथल्या मुलांना मुलींना जे शिकायला आले त्यांनाही आपण तिथं चांगलं हॉस्टेल बांधून देऊ शकतो. आणि त्या ठिकाणी आपलं कॅन्सर हॉस्पिटलला सुद्धा ती जागा दिली तर मला वाटतं त्याच्यात सुद्धा त्याचं चांगलं बेनिफिट होईल. आपल्याला सांगू आपण त्यांना कुठं द्यायचं असेल बाजूला ग्राउंड बनवून देऊ, मुलांना पण खेळायला जागा पाहिजे. कारण की शेवटी तेही शिकले, आपल्याच नावावर येते ती जागा दिली आहे. ती सोडून तिथे जागा असेल तर आपण त्यांना ओपन बेसमध्ये मला कुठं मला त्यांना देता येईल. कारण तेही शिकल्यानंतर आपल्या देशाचं नाव मोठं करतात. कुठेतरी जागा द्यायला पाहिजे. पण पहिले भविष्यामध्ये सर्वसामान्य
कैंसर के सामने जहां हर पल महत्वपूर्ण होता है, वहां एक ऐसी जगह है जो सहानुभूति, समर्थन और संवेदना प्रदान करती है। आपका स्वागत है उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में, जहां हम सहानुभूति और विशेषज्ञता के साथ देखभाल को नया रूप देते हैं। यहां हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों, योगदानकर्ताओं और देखभालकर्ताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है। यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है, यह समझने के बारे में है कि सफर क्या है। हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं। दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं। हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है, जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है। पेशेंट केयर गिवर हमें उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में इलाज ही नहीं, एक समुदाय मिला जो हमारी समझता है और परवाह करता है। हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान हमारी स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है। हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हो। साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा, गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं। साथ में हम बदलाव ला सकते हैं। एजे न्यूज़ को सब्सक्राइब करें और अगले वीडियो के लिए बेल आइकन दबाएं।